राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज आपण मनोज जरांगे पाटील यांची इंटरव्ह्यू घेतली, मुलाखत घेतली। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आलोय। या ठिकाणी 24 तारखेची इशारा बैठक होणार आहे आणि या बैठकीची तयारीची आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत गंगाधर काळकोटे पाटील। काय सांगाल, कशा प्रकारचा इथली सगळी तयारी आहे आणि नक्की इथली बैठक कशासाठी होणार आहे? बालाघाटावरचे सगळे सहकारी, इथले मराठा समाजाचे सगळे सेवक ही 2 दिवसचे 3-4 दिवस झालं दादांनी जसं तयारी सांगितली तसे तयारी करतायत। एकंदरीतच तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। मनोज दादा इशारा बैठक घेत आहेत आणि या इशारा बैठकीचा उद्देश आम्हाला वाटतं असा असावा की 27 तारखेला मुंबईला जाण्यासाठी मनोज दादा निघालेले आहेत। 27ला अंतरवलीहून सकाळी 10 वाजता निघत आहेत। 29ला तिथं उपोषणाला बसून 29ला पोहोचणार आहेत। तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे किल्ले शिवनेरी, तिथं एक मुक्काम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वर्षी दादांनी मुंबईला जाताना सरकारला इशारा दिला होता। इशारा सभा बीडलाच आमच्या बायपासला खूप मोठी झाली होती आणि त्यातून मुंबईला जाताना काय केलं पाहिजे, काय सूचना आहेत सगळ्या लोकांसाठी, महिलांनी काय करायचं आहे, पुरुषांनी काय करायचं, असं थोडंसं एक सूचना दादा देत असतात आणि सरकारला तिथून काय इशारा द्यायचा आहे आणि मागण्या काय असतील किंवा मागण्याच्या बाबतीत कसं कसं पुढं जायचं आंदोलनात आणि काय परिस्थिती निर्माण झाली तर काय केलं पाहिजे याच्यासाठीचा इशारा बैठक ही इथं आहे। दादांनी उद्या इथं सगळ्यांना बोलवलं आहे। महिला येणार आहेत, महिला मुंबईला येणार नाहीत, आमच्या महिला भगिनी त्यांना इथं बोलवलं आहे। दादा इथं त्यांना काय सूचना देतात आणि आम्हालाही सगळ्याला काय सूचना देतात याची उत्सुकता आहे आम्हाला। आणि राज्य सरकारला, राज्याच्या प्रशासनालासुद्धा इथून दादा काय इशारा देतात हे त्यांच्या जसा उत्सुकतेचा विषय तसंच आमच्याही सगळ्याच्या उत्सुकतेचा विषय। किती लाख लोक मुंबईला जातील असा अंदाज आहे? नाही, आकडा सांगता येणार नाही, परंतु मराठ्या अगणित म्हणजे गणित करता येणार नाही एवढ्या प्रचंड संख्येने मुंबईला जाणार। मागच्यापेक्षा कितीतरी पट अधिक मराठे मुंबईत दिसतील एवढं मात्र नक्की। सरकारच्या पद्धतीनं हा मोर्चा मुंबईमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न करेल, तर त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारची तयारी केली? नाही, आता सगळ्या गोष्टी आम्हाला सांगता येणार नाहीत। या सगळ्या गोष्टीचा मुख्य अधिकार हा मनोज दादाचा आहे। मनोज दादा ज्या पद्धतीने रणनीती सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढं जाऊ आणि त्या बाबतीतलं काय नियोजन आहे, सरकार अडवणार आहे का नाही अडवणार हे अजून माहिती नाही। सरकारची भूमिकाच अजून स्पष्ट नाही मुंबईत येण्याबाबतची। कदाचित उद्या सोमवारी असल्यामुळे उद्या सोमवारी मंगळवारपर्यंत आम्हाला दिशा स्पष्ट होईल, त्यानंतर मनोज दादा बोलतील, त्यावर आम्ही कुणीही बोलणार नाही। ठीक आहे, आपल्यासोबत आणखी त्यांचे सहकारी आहेत। काय सांगाल, कशा प्रकारची तयारी आहे आणि इथं जी बैठक पार पडणार आहे या बैठकीचं नियोजन कशा प्रकारे आहे? ही सर्व परिसरातील बालाघाटावरील सर्वसामान्यांनी, शेतकऱ्यांनी सुरू केलेली तयारी आणि येणाऱ्या उद्याच्या रविवारचा 24 तारखेचा कार्यक्रम हा सर्व बालाघाटातील मराठा तरुणांनी हातात घेतला आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची सर्वांची भूमिका आहे। सगळेच आमचे सहकारी बापू चौधरी असतील, पंडित अरबानी असतील, आमचे मार्गदर्शक गंगाधर नाना काळकोटे असतील, अरुण काका असतील, धनुभाऊ असतील, सगळे कागदे असतील, आम्ही सर्वजण मिळून एका विचाराने सर्व पक्षाचे मिळून, कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, काही नाही, एकच पाटील जरांगे पाटील ही भूमिका घेऊन पाटलांच्या मागं बालाघाटच नव्हे तर अख्खा जिल्हा खंबीरपणे उभा राहण्याचं काम आम्ही करणार आहेत। आणि येणाऱ्या उद्याच्या 24 तारखेची रविवारची ही जी इशारा सभा आहे ही आम्ही कमीत कमी 25,000 लोक इथं येतील अशी आम्ही तयारी केली आणि त्या पद्धतीने आमचा उद्याचा इशारा सभा होणार आहे। सरकारला शेवटचा इशारा असेल देता का जाता असं तर म्हणता येत नाही, पण मला एक वाटतं की उद्याच्या मुंबईला 29 तारखेला ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत आता सरकारच्या कानात सांगून तर कटाळा आला आहे। मला वाटतं जरांगे पाटलांनी सरकारच्या कानाखाली आवाज देऊन सांगण्याची वेळ आलेली आहे असं आमचं मराठा बांधवांना वाटतं। पण शेवटी पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आमचा अंतिम असेल। पाटलाचा प्रत्येक शब्द हा शांततेचा आहे, म्हणून संयम बाळगून आम्ही पाटलांचा जो अंतिम निर्णय असेल तो आमचा आहे। शेवटपर्यंत आमची ही भूमिका आहे की पाटलांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे आणि पाटील आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि तिथपर्यंत होत बी आले। आपल्यासोबत धनुभाऊ देखील आहेत। धनुभाऊ, काय सांगाल, आपण देखील या मोर्चासाठी मुंबईला जाणार आहात। मस्साजोग गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की त्या गावातला प्रत्येकजण मुंबईला जाणार आहे। कशा प्रकारची तयारी तुमच्या गावची? मस्साजोगचा इतिहास असा आहे, जशी ही चळवळ सुरू झाली, जसं आरक्षणाचा लढा चालू झाला, मनोज दादांनी जसा लढा चालू केला त्या पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या वेळेस आंदोलन असेल, उपोषण असेल, मोर्चा असेल, सभा असेल, बैठका असतील,
त्याच्यात मसाजोग गाव हे खूप तनमनधनाने उतरलेलं आहे. त्याचंच एक रूप म्हणजे आता सध्या मसाजोगमध्ये खूप मोठी बैठक झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मसाजोगचे लोक या दादांच्या सोबत मुंबईला जाणार आहेत. आणि मी देखील जे माझ्या भावाने जे कार्य केलं, जे माझे या सगळ्या चळवळीमध्ये पहिल्या दिवसापासून होते दादांसोबत, तसंच मी एक खारीचा वाटा त्याच्यातला म्हणून मी या सगळ्या मराठा सेवक आणि दादांसोबत आहे. आणि कायमस्वरूपी या सगळ्या चळवळीमध्ये शेवटपर्यंत आम्ही सगळे मिळून असणार आहोत. गावातून किती साधारण गाड्या निघतील किंवा किती लोक निघतील असा काही अंदाज आहे? गाड्या किती निघतील माहीत नाही, परंतु लोक जवळपास 200-250 लोक निघण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे प्रत्येक घरातून कमीत कमी एक आणि 25 गाड्या असं नियोजन लोकांनी केलेलं आहे सगळ्या. तरी पण आता ऐन टायमाला अजून बऱ्यापैकी लोक निघण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. सगळ्या ठिकाणी एकच चर्चा चालू आहे की ही आरपारची लढाई आहे आणि ही आरपारची लढाई लढण्यासाठी सगळ्यांनी मुंबईत दाखल व्हायचं आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, जवळजवळ ही लढाई जिंकल्यात जमा आहे असा आत्मविश्वास ठेवून सगळे मराठा सेवक आणि सगळ्या जे बांधव आहेत बाकीचे अशी सगळी मनीषा उराशी बाळगून निघत आहेत. अतिशय विनम्रपणे, अतिशय शांततेत जे आत्तापर्यंत मराठा सेवकांनी जे दादांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलनं, जे बैठका घेतल्या त्या इतक्या शांततेत घेतल्या की इतक्या विनम्रपणे घेतल्या, त्याचंच एक खूप मोठ्या एका प्रलयामध्ये रूपांतर होतं आहे. आणि तो प्रलय देखील शांततेत असेल असा आत्मविश्वास सगळ्या मराठा समाजसेवकांना आहे. आता 24 तारखेला या ठिकाणी इशारा बैठक पार पडणार आहे. या इशारा बैठकीसाठी तुम्ही स्वतः येणार आहात का? आपल्या मसाजोग गावचे ग्रामस्थ येणार आहेत का? आणि हा इशारा पूर्ण राज्यातल्या सरकारला असेल? पूर्ण बीड जिल्ह्यात या बालाघाटावर पूर्ण बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा सेवक आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला देखील इथं उपस्थित राहणार आहेत. त्या सभेला मसाजोग नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातले लोक येणार आहेत. आणि जे मुंबईला चित्र दिसणार आहे त्याची एक झलक या बालाघाटावर या येणाऱ्या 24 तारखेला दिसणार आहे. आणि त्या झलक जशी आहे त्याहूनच जे काही पुढचा मार्ग आहे किंवा जे काही पुढचं चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. इथली तयारी पण जवळपास अंतिम टप्प्यात आहे. आणि येणाऱ्या 24 तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल की या सगळ्या मोठ्या जे लढाई, त्या लढाईची जिथं आपल्याला उपोषण आहे मुंबईला 29 तारखेला, त्याची एक झलक ही इथं स्पष्टपणे दिसणार आहे. आणि त्याच्याहूनच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. काय सांगाल, कशा प्रकारे उत्सुकता आहे? उत्सुकता म्हणजे इशारा हे जी बैठक आहे त्याची आम्ही गावोगाव फिरतो. रात्री 2 वाजता फिरतो. रात्री 2 वाजता गेलो तो 2 वाजता सध्या जबा पिंपरी तिथले लोक, महिला 40 गंगाधर नाना, पंडित अरबने, अचित रसाळ, शंकरप्पा, हे जगदीश रसाळ, दत्ता रसाळ, हे सगळेजण गेलो. तर आम्ही नानाच्या मागं फिरत असताना तिथल्या गावातली उत्सुकता आहे की कधी जायचं आणि कधी हे करायचं. आणि महिला सध्या येणार आहेत. विचारा सभा आहे का त्या ठिकाणी. आणि महिलांना आताशी कळालं आहे की शिवरायांच्या नंतर एक राज्यकर्ता नाही, एक समाजसुधारक जरांगे पाटील मिळाले आहेत. कारण की त्यांना कळालं की जबा पिंपरी तिकडे गेलो तर आम्ही ते म्हणलं की आमचं गाव कुणबी झाल्यामुळे आमच्या गावातले 5 जण पोलीसमध्ये लागले. त्याच्यामुळं आता शिक्षणाचे फक्त मराठा समाजाचे मुलं फक्त ऊस तोडायला, पानटपरी चालवायचे किंवा हॉटेल चालवायचे हेच होतं. त्यांना कुठं शासकीय नोकरी स्थानच नव्हते. जरांगे पाटलामुळे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे विचारा सभेसाठी भरपूर लोक येणार आहेत. काय सांगाल, एखादा कुणबी प्रमाणपत्र मिळालेला उमेदवार सरकारी एखाद्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी पदावरती जातो, कसं वाटतं एकंदरीत तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना? त्या गोष्टी एवढा आनंद काहीच नाही सध्याला. अजिबातच दुसरीकडं आनंदच नाही. एक आपला MBBS मध्ये बाचे म्हणजे बाचा आणि मराठा समाजातले तुम्ही आता एखाद्या वेळेस तुम्ही ती यादी बघा, सगळ्यात जास्त MBBS मध्ये मराठा समाजाची गेलीत कुणबीतून. बरोबर, सगळ्यात जास्त. मग ह्याच्यापेक्षा खुशी काय पाहिजे अजून? आणि जिथं समजा 10-20 लाख रुपये लागायला लागलेत तिथं आज फक्त लाख रुपयात व्हायला लागलं ना त्यांचं शिक्षण. ह्याच्यापेक्षा अजून खुशी कायच पाहिजे? ही आमच्यासाठी शेवटन एकदमच नंबर 1ची खुशी आम्हाला. ही मुंबईमध्ये भगवं वादळ बघायला भेटणार. मुंबईमध्ये मराठा समाज हे एक समुद्र आहे महाराष्ट्रातला. हे समुद्र आता मुंबईच्या समुद्राला भेटायला जाणार आहे. संगम होणार आहे. त्या टायमाला मुख्यमंत्र्याच्या लक्षात येईन हे संगम झाल्यानंतर.
सरपंच काय सांगाल, कशा प्रकारच्या तयारी सुरू आहेत? गावोगावी आपण बैठका घेत आहेत, गावकऱ्यांचा कशा प्रकारे उत्साह आहे? नाही, आज प्रत्येक गावामध्ये दादाच्या माध्यमातून जी सर्व टीम काम करते, आज ह्यांनी प्रत्येक गावामध्ये जाणं, बैठका घेणं आणि सगळ्या लोकांना आज जाग झालेली की आरक्षणामुळं किती नुकसान झालेलं आहे. कारण हा भाग तर सगळा ऊसतोड कामगाराचा आहे. मुलं शिकतात परंतु काही पर्सेंटेज नसल्यामुळं त्यांना ऊस तोडण्याची वेळ येते. परंतु मनोज दादाच्या माध्यमातून आज बरेचसे कुणबी प्रमाणपत्र ज्यांना भेटलेत आणि बरेचसे नोकरीला लागलेत. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोक 27 तारखेची आतुरतेने वाट पाहतात. प्रत्येक गावामध्ये तयारी झालेली, प्रत्येकाने आपापल्या गाड्या आहेत त्या. आम्ही तर आहेच, जे गाव प्रमुख आहेत आम्ही तर आहोतच, परंतु आम्हाला उत्स्फूर्त म्हणजे गाव जे आहे, तुम्ही चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढ्या आतुरतेने लोक निघायला लागलेले आहेत. आज गावगावाने पट्ट्या जमा केल्यात लोकांनी, तुम्ही चला. जे शेतकरी आहेत, तरुण मुलांना हे करतात की तुम्ही जा, आम्ही आहेत पाठीमागं. तर मित्रांनो, ही जागा जी आहे ही मांजर सुंबा या ठिकाणी जागा आहे आणि याच ठिकाणी राज्य सरकारला इशारा देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची लोक एकत्र येणार आहेत. 24 तारखेला ही सभा पार पडणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे, आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि राज्य सरकारला या जागेवरनं इशारा देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जर राज्य सरकारनं कोणती भूमिका घेतली नाही तर मग मात्र हे मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आपल्यासोबत मराठा समाजाचे बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी होते. त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.